15,00,000 कोटी हा आकडा आहे भारतातल्या ताज्या घोटाळ्याचा, शेअर बाजारातल्या एका कंपनीच्या घोटाळ्याचा. कंपनीचं नाव आहे राजेश एक्सपोर्ट. सोन्याच्या बाजारामध्ये काम करणारी ही कंपनी, पण व्यवहाराच्या बाबतीत निव्वळ भंगार. या कंपनीनं आपल्या कागदपत्रांमध्ये 15,00,000 कोटी रुपयांचा महसूल दाखवताना फक्त फसवणूक केली आहे असा सेबीचा रिपोर्ट आहे. फसवणूक म्हणजे किती, तर जवळपास 97%. कसं झालंय हे सांगते. 2024 साली सेबीकडे एक तक्रार आली राजेश एक्सपोर्ट कंपनीच्या एका व्यवहारामध्ये गडबड असल्याची. मग सेबीने चौकशी सुरू केली. राजेश एक्सपोर्ट हे काही लहान प्रकरण नव्हतं. राजेश मेहता यांची ही कंपनी. राजेश मेहता म्हणजे भारतातले गोल्ड किंग. सोन्याच्या व्यापारामध्ये हे नाव सर्वात अव्वल. 1989 साली बंगळुरूमध्ये या मेहतांनी सोनं चांदीचा उद्योग सुरू केला होता. आणि मग हळूहळू नाही, प्रचंड गतीनं व्यापार वाढला. देशात आणि देशाबाहेर सोनं विकणारी, एक्सपोर्ट करणारी मोठी कंपनी असं नाव झालं. 1995 कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली. आता ती फक्त दागिन्यांपुरती मर्यादित नव्हती. सोन्याचं उत्पादन, सोन्याचं शुद्धीकरण आणि सोन्याचे दागिने बनवणं अशा सगळ्या टप्प्यांमध्ये ही कंपनी काम करत होती. व्यापार मोठा होता, नफा प्रचंड होता. पण 2015ला राजेश मेहता हे नाव अवघ्या जगाला माहीत झालं. कारण राजेश एक्सपोर्टनं स्वित्झर्लंड मधली वल्कॅम्बी नावाची कंपनी विकत घेतली. वल्कॅम्बी ही सोनं शुद्धीकरण करणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी. 3,831 कोटींचा सौदा होता आणि त्यासाठी राजेश एक्सपोर्टनं 1 रुपयाचंही कर्ज घेतलं नाही. ही ऑल कॅश डील होती. त्यानंतर राजेश एक्सपोर्टनं मागे वळून बघितलंच नाही. अवघ्या जगातलं 35% सोनं आपली कंपनी रिफाईन करते असा या कंपनीचा दावा. ही कंपनी मग लाखो कोटींमध्ये व्यवहार करू लागली. अनेकांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले. 2024 मध्ये एका शेअरधारकानंच कंपनीच्या एका व्यवहाराबाबत शंका आहे असं सेबीला सांगितलं. मग सेबीनं 2021 पासूनचे कागद तपासायला सुरुवात केली. 2021 ते 2025 या काळात आपण 15,00,000 कोटींचा रेव्हेन्यू कमावलाय असं या कंपनीचे रेकॉर्ड सांगत होते. या रेव्हेन्यूचा सगळ्यात मोठा सोर्स होता तो वल्कॅम्बी. सेबीनं वल्कॅम्बीचे रेकॉर्ड तपासले, पण काही जुळेना. वल्कॅम्बीचे रेकॉर्ड 15 लाखाच्या 2% पण रक्कम दाखवत नव्हते. कंपनीनं आफ्रिकेमध्ये सोन्याच्या खाणी आहेत असं सांगितलं, पण त्याचाही कुठेही कसलाही पुरावा नव्हता. आता कंपनी म्हणते सेबीच्या रिपोर्टमध्ये जे काही आहे ते सगळं खरं नाहीये. पण या रिपोर्ट नंतर शेअर कोसळले. शेअरधारकांचं हजारो कोटींचं नुकसान झाले. पण या नुकसानीत सगळ्यात मोठा वाटा आहे तो LICचा. या कंपनीचे 10% शेअर्स LIC कडे होते. तो पैसा भारतातल्या गोरगरिबांचा आहे. भारतातल्या एकाही महत्वाच्या म्युच्युअल फंडानं राजेश एक्सपोर्टमध्ये पैसे गुंतवले नव्हते. मग LICनं का गुंतवले? 5 वर्ष आणि कदाचित त्याही आधीपासून राजेश एक्सपोर्ट सेबी आणि इतर यंत्रणांच्या डोळ्यात धूळ फेकत होती. तेव्हा या यंत्रणा आणि सरकार काय करत होतं हा सवाल आहे.